आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे। हिंगोली जिल्ह्यात 16,000 पेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत ते 10वीचा पेपर देत आहेत। खरं तर आज सकाळी 11 वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांनी जे आहे ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी पेपरला सुरुवात झाली, त्यांनी पेपर दिलेला आहे। मी आता कळमनुरी तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या याच प्रांगणात आहे। आपण बघतो की हेच कळमनुरी शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय आहे आणि याच विद्यालयामध्ये एका 61 वर्ष आजीने जे आहे ते 10वीचा पेपर दिलेला आहे। आपण जर बघतोय तर खरं तर शिक्षणाची जिद्द असली की माणूस काहीही करते आणि शिक्षणासाठी या आजीने जे आहेत ते एक महत्त्वाचं म्हणजे आपण कुठपर्यंत काय करू शकतो एक सगळं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जे आहे ते एक प्रेरणा दिलेली आहे। आपल्यासोबत 61 वर्षाची आजी आहेत। आजी काय नाव सांगाल आणि आज पेपर दिला, नाव काय तुमचं, सगळं कुठलं, राहणार काय? माझं नाव फेमिदा बेगम निसार का पठाण, राहणार धानोरा जागीर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। आज कितव्या वर्षी तुम्ही पेपर दिला आणि आज कशाचा पेपर होता? आज 61 चालू आहे मला आणि मराठीचा पेपर होता। बरं, 61 वर्षाचं वय, जिद्द काय काय इच्छा होती की बाबा पेपर द्यायचा? आता इच्छा होती माझी द्यायची, पण आता वय संपलं। बरं बरं, खरं तर आज मराठीचा पेपर होता, कसा गेला पेपर? काय चांगला गेला, अभ्यास कसा झाला होता? गेला होता असा ऑनलाईन, बरं काही पुस्तकं होती त्याला पाहून। बरं, आता वय 61 वर्ष आहे, मग किती मुली आहेत, किती मुलं आहेत? 6 मुली आहेत, 2 मुलं आहेत, बरं 6 जावई, आता एक सून आहे, आता दुसरी येणार आहे 29 तारखेला बरं या मार्चच्या। बरं, एकूण सगळा परिवार किती आहे मग तुमचा? नातवंड येतो सगळे? सगळे मिळून 40 जवळ आहेत। अच्छा, 40. मग आता काय जिद्द, तुम्ही तर पेपर आता 61व्या वर्षी 10वीचा पेपर देताय, मग बाकी उर्वरित जे विद्यार्थी आहेत आजकाल मोबाईलचं गेम असतील, त्याचबरोबर टीव्ही असेल, ह्याच्या नादी लागलेले आहेत, कुठेतरी अभ्यासाकडे दुर्लक्ष, त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना काय सांगाल तुम्ही? शिक्षण बरं, तरी पण बरेच मुलाला सांगतो मी, हा. तू जात नाही का, शाळेत जात नाही का, शिकत नाही का? मला असं दुःख वाटते ते। आता माझ्यापासूनच गेलेले ते लेकरं असे काही प्यायले घ्यायले, मला झोप येत नाही, दुःख वाटते मला बरं बरेच। बरं, सकाळी जेव्हा परीक्षा केंद्रामध्ये आल्यात तुम्ही तेव्हा काय भावना होत्या नेमक्या? काय नाही, बरं, काय नाही वाटलं मला, हा. यायचंच म्हणल्यावर काय आता। एकूण आजचा पेपर 80 मार्काचा होता, तुम्हाला काय वाटतं लिहिल्या झाल्यावर किती मार्क पडतील तुम्हाला? आता कोणाला ठाऊक सर, आता किती पडतात काय पडतात, लिहिलं तर खरीच नाही। तुम्ही गृहिणीच आहेत की मग अजून काही काम करता? अंगणवाडी, अंगणवाडी सेविका आहेत, हं. ओके। यापूर्वी शिक्षण कुठं झालं होतं? शेवाळा माहेरी। खरं तर बघतोय की ह्या आजी जे आहेत ते 61 वर्ष वय आहे आणि 61व्या वर्षी आजीने जे आहे ते आज 10वीचा पेपर दिलेला आहे। आजीचा परिवारही मोठा आहे, 6 जे आहेत ते मुली आहेत आणि मुलंही आहेत, असा सगळा नातवंड नातू पंतू धरून जे आहेत ते आजीचा परिवार जे आहे ते 40 सदस्यांचा आहे। आपल्यासोबत याच केंद्राचे केंद्रप्रमुख आहेत। सर काय सांगाल, आज तुमच्या इथं जे आहे ते आपण बघतो की 61 वर्षाच्या आजीनं या ठिकाणी 10वीचा पेपर दिलेला आहे। आज आमच्या विद्यालयामध्ये एकूण 19 हॉल होते आणि 19 मध्ये 454 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत, त्याच्यामध्ये उर्दूचे 4 होते। या आजीने 61व्या वर्षी या विद्यालयामध्ये 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा दिली आणि यांच्यासोबत एक दुसरी 31 वर्षाची एक महिला, त्या महिलेने पण 17 नंबरचा फॉर्म भरून छोट्या बाळाला सोबत घेऊन येऊन परीक्षा दिली। आमच्या विद्यालयात आदरणीय मुख्याध्यापक श्री जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीत होत आहेत। आणि 17 नंबरच्या फॉर्मचा काय हे आहे सर, सगळं म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात 17 नंबरचा फॉर्म नेमका काय असतो? ज्याचं वय किती जास्त असलं तरी त्या असे काही विद्यार्थी असतात ज्याच्याकडे जिद्द चिकाटी मेहनत आहे, त्यांना या 17 नंबर फॉर्म भरून ही आपली 10वी 12वीची परीक्षा देता येते आणि याच्यानंतर त्यांना मुक्त विद्यापीठाकडून अजून परीक्षा देता येतात। हो, आणि त्यांना शैक्षणिक फायदा होत असतो। खरं तर राज्य शासनाने काढलेल्या स्कीममध्ये 17 नंबरच्या फॉर्ममध्ये या आजीनं जे आहे ते आज 61व्या वर्षी पेपर दिलेला आहे आणि त्यांना पुढील पेपरसाठी ही TV9 मराठीच्या वतीनं शुभेच्छा। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।